मित्रांनो, 1 मिनिट हा स्क्रीनशॉट पहा. हा असा व्हिडिओ आहे जो 6,90,000 लोकांनी पाहिलाय आणि या व्हिडिओच्या खालील कमेंट तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, लोकांनी हा उपाय केल्यानंतर त्यांना खूप छान असा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला आहे आणि या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथे कमेंटमध्ये शेअर करेन. तर हा साधा, सोपा, सात्विक उपाय फक्त शत्रूपासून होणारा त्रास, कामात येणारे अडथळे, घरातील वातावरण नकारात्मक असेल तर या सगळ्या समस्येसाठी होता. खूप लोकांनी तो हळद मिठाचा उपाय केलाय, त्यांना फायदाही झालाय. तर आजही असाच छान साधा सोपा सात्विक उपाय घेऊन आली आहे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो, जीवनात काही शत्रू असे असतात जे थेट समोर येऊन काही करत नाही, तर ते तांत्रिक क्रिया, काळी जादू, नकारात्मक ऊर्जेचा आधार घेऊन तुम्हाला त्रास देतात. गुप्तही शत्रू असतात. तर अशा शत्रूची ओळख ही असते की तुमच्या सोबत अचानक कोणत्याही कारणाशिवाय वाईट घटना घडू लागतात, तुमचे आरोग्य बिघडू लागते, तुमच्या कामात विचित्र अडथळे येऊ लागतात, घरात सतत भांडणे वाढू लागतात आणि कोणतेही तर्क या सर्वांचे कारण समजावून सांगू शकत नाही. हे सर्व कोणाकडून तरी करवलेल्या काळ्या जादूचा परिणाम असू शकतो. किंवा असंही होत असेल की तुमच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडू लागल्या की ज्या मागचं कारण तुम्हाला काही केल्या समजत नाही. काम वारंवार अडकत आहेत, घरात विनाकारण तणाव वाढतोय, मन सतत बेचैन राहते, आरोग्याची चिंता वाढली आहे आणि तुम्हाला सतत असं जाणवते की आपल्या आजूबाजूला काहीतरी नकारात्मक आहे. तर अशा वेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो, माझ्यावर कोणाची वाईट नजर आहे का? कोणी माझ्या विरुद्ध काही नकारात्मक प्रयोग केला आहे का? आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पारंपरिक श्रद्धांमध्ये सांगितला जाणारा लिंबू आणि कापूर याचा एक साधा उपाय सांगणार आहे. एका साध्या लिंबावर कापूर ठेवून केला जाणारा हा उपाय नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि मनाला सकारात्मक सुरक्षित भावना देण्यासाठी केला जातो. मित्रांनो, लिंबाला आपल्या शास्त्रात नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी सर्वात शक्तिशाली वस्तू मानली गेली आहे आणि कापूरला शुद्धीकरण आणि अग्नितत्वाची सर्वात तीव्र शक्ती मानली जाते. जेव्हा हे दोन्ही एकत्र वापरले जातात तेव्हा ते कोणत्याही तांत्रिक क्रियाला किंवा काळ्या जादूला मुळापासून नष्ट करण्यात अत्यंत प्रभावशाली ठरतात. आता उपायाबद्दल बोलूया. लक्ष देऊन ऐका, कारण या उपायात प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं महत्त्व आहे आणि जर तुम्ही विधीपूर्वक हा उपाय केलात तर 101% तुमच्या शत्रूची काळी जादू नष्ट होईल. पण मित्रांनो, हा उपाय नेमका कसा करायचा? लिंबू कोणता घ्यायचा आहे? कापूर किती प्रमाणात घ्यायचा आहे? कोणत्या दिवशी करायचा आहे? मंत्र कोणता म्हणायचा आहे? आणि हा उपाय केल्यानंतर लिंबाचं काय करायचं? या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला एक अखंड हिरवे लिंबू घ्यायचा आहे. पूर्ण लक्षात ठेवा, लिंबू ताजं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, कापलेलं किंवा सडलेलं अजिबात नसावे. यासोबतच तुम्हाला कापराच्या 2 वड्या किंवा थोडासा कापूर, एक ताट किंवा सपाट भांड घ्यायचं आहे आणि काळा कापड देखील ठेवायचा आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही एक दिवस आधीच जमा करून ठेवा, ज्यामुळे उपायाच्या दिवशी तुम्हाला कुठे पळापळ करावी लागणार नाही. आता हे सगळं सामान घेऊन तुम्हाला तुमच्या घरात एखाद्या एकांत जागी बसायचं आहे, जिथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही, टोकणार नाही, कोणीही व्यत्यय आणणार नाही. तर हा उपाय तुम्हाला मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी रात्रीच्या वेळी करायचा आहे. कारण हे दोन्ही दिवस तांत्रिक क्रिया किंवा नकारात्मक शक्तींना नष्ट करण्यासाठी सर्वात शक्तिशाली मानले जातात. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही लिंबू आपल्या दोन्ही हातात घ्या, डोळे बंद करा आणि मनात आपल्या शत्रूची आठवण करा. जर तुम्हाला माहित असेल की कोण तुमच्या विरुद्ध काळी जादू करत आहे, तर त्याचं नाव मनात 3दा घ्यायचं आहे. जर नाव माहित नसेल तर फक्त असा विचार करा की जो कोणी शत्रू माझ्या विरुद्ध काळी जादू, टोनाटोटका किंवा कोणतीही नकारात्मक तांत्रिक क्रिया करत आहे, मग तो गुप्त असो वा समोरून असो, त्याची ती सर्व शक्ती आज नष्ट होऊ दे. यानंतर तुम्हाला लिंबू ताटात ठेवून द्यायचं आहे, कापराची वडी त्यावर ठेवायची आहे. हे करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. तर मित्रांनो, मंत्र असा आहे, ओम नमो हनुमते रुद्रावतार सर्व शत्रु संहारणाय सर्व रोग हराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. परत सांगते, ओम नमो हनुमते रुद्रावतार सर्व शत्रु संहारणाय सर्व रोग हराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. किंवा हा साधा प्रभावी मंत्र म्हणा, ओम काल जादू प्रत्यागमनाय अग्निशोधनाय स्वाहा. पुन्हा सांगते, ओम काल जादू प्रत्यागमनाय
अग्निशोधनाय स्वाहा हा मंत्र तुम्ही लक्ष देऊन नोंदवून घ्या. हवे तर स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला वारंवार व्हिडिओ बघावा लागणार नाही. मंत्र जाप केल्यानंतर तुम्हाला हा कापूर पेटवायचा आहे. जसा कापूर जळायला सुरुवात होईल त्याची ज्योत लिंबावर जळत राहील. यावेळी तुम्हाला भगवान शिवाकडे प्रार्थना करायची आहे, कारण भगवान शिव यांना प्रत्येक काळ्या जादूला आणि तांत्रिक शक्तीला नष्ट करणारे सर्वात शक्तिशाली देवता मानलं जातं. मनातल्या मनात म्हणा, हे प्रभू शिव, माझ्या शत्रूने जी कोणती काळी जादू केली आहे, जी कोणती नकारात्मक तांत्रिक क्रिया माझ्या विरुद्ध केली आहे, तिला आज या अग्नीत जाळून नष्ट करा आणि मला प्रत्येक वाईट शक्तीपासून सुरक्षित ठेवा. मित्रांनो, कापूर पूर्णपणे जळू द्या. जोपर्यंत तो स्वतःहून विझत नाही, जसा हा कापूर जळतो तशी शत्रूने केलेली काळी जादू सुद्धा नष्ट व्हायला सुरुवात होते. जेव्हा कापूर पूर्णपणे जळून जाईल आणि ताट थंड होईल, तेव्हा तुम्हाला हे लिंबू उचलून काळ्या कपड्यामध्ये बांधून गुंडाळायचं आहे. मित्रांनो, या काळ्या कपड्यात गुंडाळलेल्या लिंबाला तुम्हाला त्याच रात्री किंवा सकाळी लवकर कोणालाही न दाखवता आपल्या घरापासून खूप दूर एखाद्या चौकात, जिथे 4 रस्ते मिळतात, तिथे ठेवून द्यायचा आहे किंवा फेकून द्यायचा आहे. लक्षात ठेवा, हा उपाय रात्रीच्या अंधारात किंवा सकाळी खूप लवकर जेव्हा रस्त्यावर कोणी नसेल तेव्हाच करा. आणि हे करताना कोणाशीही बोलू नका. मित्रांनो, लिंबू सोडल्यानंतर तुम्हाला सरळ घरी वापस यायचं आहे. मागे वळून अजिबात बघायचं नाहीये. घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यानंतर तुम्ही बघाल की जो कोणी शत्रू तुमच्या विरुद्ध काळी जादू करत होता, त्याच्यासोबत स्वतःच अशा घटना घडू लागतील ज्या त्याने तुमच्यासाठी तयार केल्या होत्या. त्याचे केलेले नकारात्मक कर्म त्याच्यावर वापस येऊ लागेल आणि तो स्वतः त्याच अडचणीत अडकेल ज्यामध्ये तो तुम्हाला अडकवू इच्छित होता. मित्रांनो, हा उपाय फक्त आणि फक्त एकदाच करायचा आहे. एकदाच याचा परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होते. काही लोकांना 3 दिवसात परिणाम दिसतो, काहींना 21 दिवसांच्या आत त्यांच्या शत्रूची काळी जादू पूर्णपणे नष्ट होताना दिसते. हा इतका जबरदस्त उपाय आहे की तुमचा शत्रू कितीही शक्तिशाली तांत्रिक क्रिया किंवा काळी जादू करणारा असो, तरीही तो या उपायानंतर स्वतःच त्या शक्तीचा शिकार होईल. मित्रांनो, एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणतीही भीती नसावी. तुमचा संकल्प एकदम स्पष्ट असावा. मनात विचार करायचा आहे की आज माझ्या शत्रूची प्रत्येक काळी जादू, प्रत्येक तांत्रिक क्रिया नष्ट होत आहे आणि मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि हेही लक्षात ठेवा, हा उपाय केवळ त्या व्यक्तीसाठी आहे जो अगदी तुमच्या विरुद्ध नकारात्मक तांत्रिक क्रिया करत आहे. कोणत्याही निर्दोष व्यक्तीसाठी हा उपाय कधीही करू नका. आता मी तुम्हाला सांगते की लिंबू आणि कापराचा हा उपाय इतका प्रभावशाली का आहे. मित्रांनो, लिंबूमध्ये नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये खेचून घेण्याची अद्भुत क्षमता असते. हेच कारण आहे की कोणत्याही काळ्या जादूला किंवा वाईट नजरेला उतरवण्यासाठी लिंबाचा, मिठाचा, मिरचीचा शतकानुशतके केला जातो वापर. आणि कापूर अग्नितत्वाचा सर्वात शुद्ध रूप आहे आणि जे प्रत्येक नकारात्मक शक्तीला जाळून भस्म करते. जेव्हा हे दोन्ही एकत्र वापरले जातात, तेव्हा लिंबू आधी काळ्या जादूच्या ऊर्जेला स्वतःमध्ये खेचतो आणि कापूर अग्नी त्या ऊर्जेला जाळून तिला परत त्याच स्रोताकडे ढकलून देते. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की जेव्हाही एखाद्या घरात तांत्रिक क्रियेचा संशय येतो, तेव्हा लिंबू मिरचीचा वापर केला जातो, कारण हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यात सर्वात गुणकारी मानलं जातं. हाच सिद्धांत या शत्रुमुक्तीच्या उपायातही काम करतो. फक्त इथे आपण कापुराची म्हणजे अग्निशक्ती जोडून त्याला आणखी प्रभावशाली बनवतो. आता काही लोक हेही विचारतात की जर आम्हाला हे माहित नसेल की आमच्या विरुद्ध काळी जादू होत आहे की नाही, तरी हा उपाय करावा का? तर मित्रांनो, जर तुम्हाला सातत्याने कोणत्याही कारणाशिवाय अडचणी येत असतील, आरोग्य बिघडत असेल, कामात अडथळे येत असतील, तर तुम्ही हा उपाय कोणत्याही शंकेशिवाय करू शकता. हा उपाय ब्रह्मांडीय ऊर्जेला हा संकेत देतो की जी कोणती नकारात्मक शक्ती तुमच्या वर काम करत आहे, ती त्याच स्रोतापर्यंत वापस जावो किंवा नष्ट हो. तर मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, काही लोक हा उपाय केल्यानंतर घाबरतात की हा उपाय त्यांच्यावरच उलट म्हणजे त्यांच्यावरच उलट तर फिरणार नाही ना. तर मित्रांनो, अजिबात घाबरू नका. हा उपाय पूर्णपणे सुरक्षित आहे. बिनधास्त तुम्ही अगदी सच्चे मनाने चांगल्या हेतूने केला असेल, जर तुमचा हेतू साफ असेल, तर याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्यावर होणार नाही. याचा पूर्ण प्रभाव फक्त तुमच्या शत्रूच्या केलेल्या काळ्या जादूवरच जाईल. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगते जी या उपायाची शक्ती आणि आणखीन वाढवते. जेव्हा कापूर जळत असेल, तेव्हा त्यावेळी आपल्या मनात ही भावना ठेवा की माझ्या शत्रूची प्रत्येक काळी जादू, प्रत्येक नकारात्मक तांत्रिक क्रिया आज या अग्नीत जळत आहे. ही भावना जितकी खोल असेल, उपायाचा परिणाम तितकाच वेगवान आणि शक्तिशाली असेल.
तंत्रशास्त्रात मित्रांनो असं मानलं जातं की संकल्पाची शक्तीच उपायाला यशस्वी बनवते. आता मित्रांनो काही लोक हेही विचारतात की अ, काय या उपायाला पुन्हा करावं लागेल का? तर बघा, जर तुम्हाला वाटलं की अडचणी अजूनही कमी होत नाहीयेत, तर तुम्ही हा उपाय सलग 3 मंगळवार किंवा 3 शनिवार करू शकता. नवीन लिंबू घ्यायचा आहे, नवीन कापूर घ्यायचा आहे, पण लक्षात ठेवा 3 वेळा ठीक, पण त्याचपेक्षा जास्त वेळा तुम्ही हा उपाय करू नका. जेव्हा तुम्ही लिंबू सोडायला जाल तेव्हा वाटेत कोणाशीही जास्त बोलू नका. आपल्या मनात आपला संकल्प पुन्हा पुन्हा म्हणत राहा आणि ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती गुप्त ठेवायची आहे. कारण गुप्त ठेवल्याने या उपायाची शक्ती टिकून राहते. तर तुम्हाला स्पष्ट सांगते की हा उपाय कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर केल्याने तुमचेच नुकसान होईल. म्हणून या उपायाचा प्रयोग खूप अगदी सावधगिरीने करायचा आहे आणि शत्रूसाठीच वापरा. जर तुमचे मन साफ असेल, तुमचा हेतू योग्य असेल, तर हा उपाय तुमच्या शत्रूच्या प्रत्येक काळ्या जादूला त्याच्यावर उलटवून देईल. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि सुरक्षा आणेल. तर मित्रांनो, लिंबू आणि कापुराच्या या उपायासोबत मी तुम्हाला आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्हाला वाटते की तुमच्यावर खूप जास्त गडद काळी जादू केली आहे, तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी आपल्या घरात हनुमान चालिसाचे पठण देखील करू शकता. यामुळे या उपायाचा प्रभाव आणखीन मजबूत होतो. तर मित्रांनो, हेही सांगते की जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा त्याआधी घरात एक दिवा नक्की लावा. देवालाही प्रार्थना करा, हे प्रभू माझे जीवन प्रत्येक काळ्या जादूपासून, प्रत्येक नकारात्मक शक्तीपासून, तांत्रिक शक्तीपासून मुक्त करा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा असू द्या. तर मित्रांनो, काही लोक हेही विचारतात की या उपायाला एखाद्या विशेष तिथीला करायचं का? तर बघा, तसे तर हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी केला जाऊ शकतो. पण जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा उपाय करता, तर याचा प्रभाव आणखीन तीव्र होतो. कारण अमावस्येचा काळ तांत्रिक आणि नकारात्मक शक्तींना नष्ट करण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो. तर मित्रांनो, जर ही तिथी नसेल तर तुम्ही घाबरू नका. कोणत्याही सामान्य मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, हेही लक्षात ठेवा की कापूर जळताना जी ज्योत वर येते, जर ती ज्योत काळी किंवा धुराची दिसली, तर हा संकेत मानला जातो की तुमच्यावर खरंच कोणीतरी गडद काळी जादू केली आहे आणि हा उपाय तिला पूर्णपणे नष्ट करत आहे. जर ज्योत स्वच्छ असेल, पांढरी राहिली, तर हा संकेत असतो की नकारात्मक शक्ती जास्त खोल प्रमाणात नव्हती. तर हा उपाय मित्रांनो तिला पूर्णपणे शोषून घेणारा ठरेल. तर मित्रांनो, आजचा शत्रुमुक्तीचा अत्यंत शक्तिशाली उपाय एका लिंबावर कापूर ठेवायचा आहे. तर हा उपाय जितका सोपा दिसतो तितकाच शक्तिशाली, प्रभावशाली आहे. हे केल्याने तुमचा शत्रू कितीही शक्तिशाली काळी जादू करणारा असो, कितीही खोल तांत्रिक क्रिया करत असो, ती प्रत्येक शक्ती या अग्नीत जळून वापस त्याच्यावर उलटेल. तो स्वतःच आपल्या वाईट शक्तींमध्ये अडकेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की हा उपाय तुमच्या जीवनात काळ्या जादू आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळवून देण्यात सहाय्यक ठरेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करू शकता. काहीही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, लक्षात ठेवा, तंत्रशास्त्रात म्हटलं आहे की जो कोणी व्यक्ती दुसऱ्याच्या विरुद्ध काळी जादू करतो, तो स्वतः आपल्यावर एक खूप मोठं नकारात्मक कर्म ओढावून घेतो आणि योग्य उपायांच्या आधारे ते कर्म खूप लवकर त्याच्याकडे वापस परतते. तर हा लिंबू आणि कापराचा उपाय त्याच न्यायशक्तीला जागृत करण्याचे सर्वात मोठे प्रभावशाली माध्यम आहे. तर आजचा हा उपाय करा आणि आपल्या शत्रूच्या काळ्या जादूला त्याच्यावर उलटवून द्या. पण मित्रांनो, आपल्या जीवनात समस्या असतील तर त्यावर योग्य कृती करणे, आरोग्याची काळजी घेणे, आर्थिक नियोजन करणे, नात्यांमध्ये संवाद साधणे आणि गरज पडल्यास आपल्या तज्ञांची मदत घेणे हेही तितकंच आवश्यक आहे. आणि शेवटी एक गोष्ट मनापासून सांगते, कोणाचं वाईट व्हावं अशी इच्छा करू नका. तुमचा संकल्प असा असू द्या, माझ्यावर कोणतीही नकारात्मकता असेल तर ती माझ्यापासून दूर होऊ दे. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि संरक्षण मिळू दे. कारण मित्रांनो, खरी शक्ती सुडामध्ये नसते. खरी शक्ती असते ती आपल्या मनाला मजबूत ठेवण्यात. म्हणून भीती बाळगू नका, श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या आयुष्यात योग्य कृती करत राहा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अशीच आध्यात्मिक माहिती, पारंपरिक उपाय, भक्ती, सकारात्मक उपाय,
सात्विक उपाय, सकारात्मक विचारांची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. आणि जर तुम्ही हनुमानजी महाराजांवर, स्वामी महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ मनापासून लिहा, जय बालाजी महाराज मनापासून लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद.